बुग्गू हर्ष मम्मा आज फ्रेंड्स फर्स्ट टाइम आपण स्कूटीनी चाललोय नारंगी ब्रिज वरून. मस्त वाटते मोकळ्या मोकळ्या हवेत. बाय द वे आपण निघालो फ्रेंड्स पेट्रोल भरायला, बिकॉज पेट्रोल दोन्ही पण गाड्यांमध्ये कमी आहे आणि असं कमी आहे की कधी पण भीती आहे की बंद होईल, संपेल. म्हणून आपण आता ही वेस्टचा ऐकले पेट्रोल पंपवरती पेट्रोल नाही आहे. 5-6 संध्याकाळचा टायमिंग गेला चालू होईल. म्हणून आपण ईस्टमध्ये शोधायला निघालोय आणि याची भीती आहे की शोधता शोधता गाडी बंद पडू नये. मी एकटा असतो तर ठीक आहे, पण माझ्यासोबत मग ह्यांना बसवून गाडीला धक्का मारणं मला थोडंसं मेहनत करावी लागेल. पण मी नाही म्हणून ह्या दोघींनी धक्का मारत गाडी नेलं तर मला थोडी हेल्प होईल, आहे की नाही? मी धक्का मारणार नाही गं पण. म्हणजे मला मेहनतीचं काम आहे जरा, पण आय विश की पेट्रोल भेटावं यार. पण संपावं नाही बा. बेटा तू धक्का मारशील ना गाडीला, स्कूटी बंद पडली तर मारशील ना? तू हुशार आहे रे बाळा. हे भगवान, त्या व्ह्यूच्या इकडे जावं लागलं फ्रेंड्स. हे बघा बट पेट्रोलची लाईन बघा. लाईन पेट्रोलची आहे. आणि एवढी लाईन आम्ही थांबणार होतो. मला वाटलं की इथल्या इथं असेल, बट हे तर खूप लांबपर्यंत आहे. इथे येईपर्यंत पेट्रोल संपेल. इकडे येईपर्यंतच पेट्रोल संपेल. बाप रे, त्यापेक्षा पुढे जाऊ, बघू जेवढे जमेल तेवढं पुढे जाताना तर धक्का मारत घेऊन जायचं. पण तिथे थांबण्यात काय अर्थ नाही, कारण का तिथे संपेल पेट्रोल एवढ्या गाड्या बघून. काय रे, आता असं झालंय की जितक्या लांब जाऊ पेट्रोल भरून तितक्या लांब परत घरी जायचंय. मग ते पेट्रोल परत युटिलाइज होणार. आता ते येताना टाकी फुलच करून यायची बस. हा, ते तर- कारण का जिथे जिथे आमच्या इथे वेस्टला जे पेट्रोल पंप आहे तिथे 4 वाजता पेट्रोल चालू होणार आहे. म्हणजे विचार कर तिथे गर्दी किती असेल आणि किती वेळा संपेल ते. तिकडे line काय किती आहे? एवढं काय सॉइल शॉर्टेज आहे, बापरे. आम्ही तर करत त्यामध्ये सोबत येतात. नको ना दाखवा आणि नमनिंग इकडचं टर्निंगलाच आहे ना एसपीचा. कोणतं वालं? आपण हा. लास्ट टाइम गाडीत भरलं ते. हा, हा. तिकडं भरू नसेल तर मग पुढे जाऊ. मग पुढे जाऊ. 2 आहेत हा, ना. मग तेच बोलली, पहिले इथे बघू जवळ आणि नंतर मग पुढे जाऊ. हा. पण पहिले लांब जाऊन येण्यात काही अर्थ नाही. पहिले आहे नाही. तिथे बघून आहेच, नसेल तर मग पुढे जाता येईल. आज आहे माझ्याकडे गाडीला धक्का मारायला लोक पण आहेत माझ्यासोबत. मला असं वाटतंय की कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जातं या पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने. पण काय गर्दी फ्रेंड्स आज पेट्रोल सीट. मी 2-3 दिवसापासून प्रयत्न केले पाहिजे होते, बट कसले? मला ती भीती होती की पेट्रोल मध्ये पाणी पण मिक्स होऊन येतं ना पावसाचं, म्हणून मी निघत नव्हतो. अरे पण पेट्रोल भरण्यासाठी त्या पंपाकडे जाण्यासाठी तर रस्ते बंद होते. बंद सगळं होते, ते हो. स्टेशनचा रोडच बंद केला होता. कुठून जाणार होता कसा? एवढं पाणी भरलं होतं. आज जरा खाली खाली झालं. पण लागलं. I go back to the place where the same old and welcome sign with population getting by, crossing that county line brings back the good old days. The same old त्याच बहाने फ्रेंड्स आपण
मस्तपैकी पाऊस तर नाही पण या वातावरणात आपण बाहेर येतो स्कूटीवरती. पाऊस नाही आहे तेच चांगलं आहे. आपलं वातावरण असं वातावरण छान आहे. पाऊस नको म्हणजे आता सध्या तरी असं नको. वातावरण एकदम डिव्हास्टिकेटिंग नको. प्रत्येकाला जेवढा गरजेपुरता तेवढा पाऊस पडावा प्रत्येक रिजन मध्ये. पहिला राईटला जाऊ. पेट्रोल पंप. माझे कुठे ह्या पेट्रोल पंपने आपल्याला कधी निराश नाही केलं ना. माहितीच नव्हतं पहिल्या तर इथे पेट्रोल पंप आहे. आणि जेव्हापासून समजलंय या पेट्रोल पंप वरती गाडीला पण भेटलंय स्पीडचं आणि स्कूटीला पण. आय विश की भेटावं यार. इथे तरी डिसेंट गर्दी आहे कम्पेअर टू जी आपण पाठी बघितली. आणि तो पण आहे इकडे. जय श्री राम बॉस, जय श्री राम। इधर ही मिला ना पेट्रोल पंप. उधर का तो आगे पूरा का सब पूरा बंद है, बंद सब था। बंद आ गया. सब पूरा उस साइड पूरा अपने एरिया का बंद. पेट्रोल पंप बंद। चलो. चलो बाय. बघितलं फ्रेंड्स आपल्या तिकडची सगळी मोस्टली पब्लिक इथंच पेट्रोल भरायला येतात आहे. मी तर विचार करतो पॉवरच भरूया, जास्त वेळ टिकतं पण आणि पेट्रोल साठी जास्त लाईन पण नाही पॉवरचा. ती भरलं. टाकी फुल झाली फ्रेंड्स, फुल केली. 460-62 रुपये म्हणजे जेव्हा त्यांनी थांबवलं ना 459 झाले हा आणि मी पे करायला गेलो तर 463 झाले. मग ते बोलले 462च करा. ठीक आहे म्हटलं होते पेट्रोल भेटण्याची इम्पॉर्टंट. आपण ते पण पॉवरचं भरलं 95 ते पण कमीच झाले. आता घरी आता त्यांना मी विचारलं कारसाठी पण पोरेल ना, ते हा बोलले. पण आपलं जसं भरून झालं पाठच्या गाडीचं भरताना पेट्रोल संपलं. का पॉवर कट झाली बोलले. आता काय माहिती काय. चला स्कूटी मध्ये भरले ते इम्पॉर्टंट आहे यार. आता लगेच घेऊन येणार. हा आता कुठं बाहेर निघायचंय तर गाडीमध्ये एकच कांडी 1-2 कांड्या आहेत फक्त. ते पण बाहेर निघालो कुठे की मग आवर्जून भरू. आता नको आहे ना पूजा. हा चला आता कुठे जायचं घरी. पेट्रोल पेट्रोल पण आहे याजू पार्क 10 किलोमीटर. हा आता बापरे आता इथं बघ, इथं सगळी लाईन यायला लागली गर्दी आहे ना. मग तिकडची गर्दी बघूया ना आतापर्यंत पुढे सरली आहे की नाही ते. मला ऍक्च्युली आपल्या कार्पेंटरच्या ठिकाणावरती जायचं होतं जो आपल्या घरी असाइन केलाय तो. आता तो रिझन द्यायला लागलाय, बोलतो आमच्या इथं अजून पाऊस आहे. नालासोपा काल बोलला अगरवालला राहतो, आज बोलतो मी नालासोपारा वेस्टला राहतो आणि इथे खूप पाणी भरलंय, इथं खूप आहे. म्हटलं यार इथं सकाळपासून पाऊस नाहीये, तुझ्या इथं कसा काय आम्हाला यार. म्हणून मी जायला बघणार होतो पण पेट्रोल नको जाळायला आहे ना. बेटर आयडिया ना. काय त्याला तो त्याच्या इथं खरंच पाऊस पडतोय की नाही का त्याच्या इथं बघायला जाणार होतो मी, पण नको म्हटलं पेट्रोल जाळायला. कशाला यार, राहू दे सोड ना. मी तुला मगाशीच बोलते बा. हा तो आता स्वतःहून आला तर ठीक यार. आपण किती दिवस पाठी पडणार. स्वतःहून येतो आता, आम्ही नाही पाठी पडणार आता. स्वतःहून ते वाटलं पाहिजे यार किती दिवस झालं यांचं काम मी थांबवलंय. असं वाटतंय पुढे पाऊस पडतोय ना. पडतोय डोक्यावर टिपके पडतात. झालंय पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाला. नशीब पूजाने छत्री आणली, भाव्यासाठी रेनकोट आणलाय. बघितलं पाऊस चालू झाला बघ. घाल. Rain started. It has started raining. आपल्या पुढे थांबलेले ना, हे बघ एवढं येतो वाला माणूस दिसला. बापरे म्हणजे ह्यांचा अजून नंबर आला नाही, आपण अजून अडकून बसलो असतो. नक्की आपण बापरे, कुठपर्यंत बघा. बीच चौकीच्या इथे होतो. जे आपल्या पुढे पाठी स्कूटीज होत्या त्या मला इथं अर्धा रस्ता दिसला. म्हणजे अजूनपर्यंत त्यांचा नंबर आला नाही, आपल्याला पण इतक्या वेळ थांबत उभा राहावं लागलं असतं आहे की नाही. मग काय बरं आपण पुढे गेलो आणि पटकन भरून पण आलो. तिथे किती 5 मिनिटच गेले असतील आपल्याला वेटिंगचे आहे ना. पॉवरची पण लाईन पटकन सुटली आणि ही पण.
आता ह्याच्यामध्ये खास 2 दिवस झाले का बाईला चिकन नगेट्सची थोडीशी बोलतात ना तलब टाईप लागली. खूप इच्छा आहे तिला चिकन नगेट्स खाण्याची, ती आज पूर्ण होते. दाखवा, ओपन करून दाखवा थांब एक मिनिट. पटकन. थांब, पहिले एका माणसाचं मी देणार, नंतर मग मी माझं करणार. कसं वाटतंय फायनली? करू ना थोडं रिक्रिएट करूया असेल तरी मला भरवलं पाहिजे तेव्हा रेकॉर्ड नव्हतं. पहिले 2-3 बद्दल बोल ना. तिला बरोबर हे आवडतं. नाईस कंप्लेंट केली आहे, पण काय उपयोग नाही. ते तेच बोलतील की पावसात नेटवर्क फ्लक्च्युएट होतोच करून. वायफायची कंप्लेंट रेस करते पूजा, नेटवर्क भेटत नाही म्हणून. तुम्ही या ना बेटा, बघू बसा. काय नाही, कोणाचं तरी फंक्शन असेल. गणपती बाप्पा तर नाही आले ना इतक्या लवकर? हा, तिचा बर्थडे आहे ना म्हणून वाचते. तुझा बर्थडे बेटा टाइम आहे अजून. ऍक्च्युली आज जरा पाऊस कमी आहे फ्रेंड्स, कम्पेअर टू लास्ट 2-3 दिवस. पाऊस आहे मधून मधून पडला, पण एकदम कमी पडला. पडला न पडल्यासारखाच होता. हा, न पडल्यासारखं एकदम पडला कम्पेअर टू लास्ट 2-3 दिवस. आणि उद्या तर मला वाटतं ऊन निघलेला असेल. परवा आपल्याला बरं वाटत असेल, तेव्हा आपल्याला अजून छान वाटत असेल. परवा आपण या गोष्टी आठवू आणि 2 हफ्त्यानंतर आपण बोलू की काय पाऊस आला गेला येतच नाही. आणि पुढच्या महिन्यात आपण बोललो की बापरे, म्हणजे तेवढाच पाऊस होता तो पडून गेला. आणि त्याला पुढच्या महिन्यात आपण बोललो की बापरे या वर्षी पाऊसच नाही. आणि त्याच्या नेक्स्ट महिन्यात परत बोललो की बापरे केवढा पाऊस आला. कोणती हवी सांग गाडी, कोणती हवी सांग. अँबॅसिडर हवी आहे. नाही, एक गाडी आहे माझ्या प्लॅन मध्ये जी मला 1 वर्षात घ्यायची. जेव्हा मी घेईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की बोलेन. या गाडीबद्दल बोलत होतो. आणि बुगूनी मगापासून तिचं नाव पण घेतलंय, कारण की तिने खूप वेळा ऐकलं माझ्या तोंडातून त्या गाडीचं नाव. बुगू, काय त्या गाडीचं नाव? मला घ्यायची आहे ती. असं नाही बोलणार. तिकडे गेलीस ना तिथे चटका लागेल. बेटा इकडे दुखतंय का बघू दे. इकडे दुखतंय, तिकडे दुखतंय, तिकडे दाखव, तिकडचं दाखव. इकडे दुखतंय, दुखतंय. सॉरी बुगूच्या इथे फ्रेंड थोडस रॅशेस झालंय त्या साईडला, त्यामुळे तिला ते आठवलं की तिला दुखतंय बोलते गळ्याला. तुमच्या दोघींचे बुगूला आणि पली दिदीला पण. बुगूला बघा, दाखव इथे. अरे कुठे झालेलं ते बघू तरी. तो मारतोय पण. दाखव कुठे, दाखव कुठे, दाखव कुठे, कुठे कुठे दाखव, कुठे लागले दाखव. अरे मी टी शर्ट साईडला करतोय, टी शर्ट साईडला करतोय, दाखव दाखव. अरे तोच खांद्यावरती पावडर पडले बेटा. तू नकोच तू काय करू. अच्छा मला फक्त बघू दे, मी हात पाठी ठेवतो. ठीक पण झालं बेटा, ठीक झालं. आता नाही दुखत ना? हे बघ दुखतं, हे बघा इथं आलेला थोडस रेड टाईप. आणि ते मुंगी विंगी चावल्याने काहीतरी झालंय. बट ओव्हर रिॲक्ट करायची आपल्याला नको ती सवय कधी कधी. आता त्याचं झालं. मला आवडतच नाही, मला बेटा आवडतच नाही. बेटा आवडत नाही ना, ते तसं लावलेलं आवडत का आवडत नाही? ती मुलगी आहे, तिला आवडणार ह्या सगळ्या गोष्टी. फ्रेंड्स, आणि मस्तपैकी डिनर मध्ये आज दुपारी तर आपण बाहेर खाल्लं. आता रात्रीचं मी म्हटलं पूजाला काही जास्त हे करू नको, बिकॉज चिकन आपण बघायला गेलेलो तर कोंबडे ऑलमोस्ट भिजलेले आहेत. आणि अंडे आणलेले डझनभर, ते मी दुपारी 3 बॉईल केलेले त्याचीच बनली एक्स्ट्रा. किती अंड्याची बनली? 5 अंड्याची बॉईल अंडा भुर्जी. 5 नाही 4, सॉरी, एक्स्ट्रा आणि 1 ठेवलंय. हा मी खाऊ शकतो ते कदाचित. रेडी बॉईल अंडा भुर्जी. आणि हा मसाला
तो नंतर वाटणार. दादा बाबाला तू जेवण टाकू हा तू कधी येऊ ना थोड्या वेळाने आला बुलडोजर आला फ्रेंड वाढवणारा बुलडोजर या गोष्टी वाढवणारा देव अजून तुझ्यासाठी दाखवू केवढी मी तर हाफ फ्राय पण करून खाऊ शकते. माझा फेवरेट आहे तोच प्लॅन आहे म्हणून तुम्हाला संपवते.